नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. काल T20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताची गाठ इंग्लंडशी पडली होती. काल संध्याकाळी झालेल्या सामन्यात काल रात्री झालेल्या सामन्यात तसं कोण विजयी होणार याकडे संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं. गयाना येथे झालेल्या सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला होता. त्यामुळे सामना सुरू होण्यास वेळ लागला आणि सामना सुरू झाल्यानंतर टॉस झाला. पाऊस संपल्यानंतर नाणेफेक झाली. नाणेफेक इंग्लंडनं जिंकली आणि इंग्लंडनं भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. सामना सुरू झाला आणि 8व्या षटकात 8वं षटक संपलं आणि 9वं सुरू होत असतानाच परत पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळं परत जवळपास पाऊण ते 1 तास खेळ थांबला होता आणि त्यानंतर तो सुरू झाला आणि मात्र दोन्ही बाजूंचं डाव पूर्ण होईपर्यंत पावसानं व्यत्यय आणला नाही. या सामन्यात भारतानं 20 षटकात 7 गडी गमावत 171 धावा केल्या होत्या. यात कर्णधार रोहित शर्मा याच्या 57 तर सूर्यप्रकाश यादव, विराट कोहली, पंत हे तसे थोडे अपयशीच ठरले. पंतने ही विराट कोहली, शिवम दुबे हे अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवनं 47 धावा केल्या तर हार्दिक पांड्यानेही याच्यात 23 धावाचं आपलं योगदान दिलं होतं. त्यानंतर ही खेळपट्टीही तशी पावसामुळं मंद अशी झालेली होती. त्यामुळं चेंडूच्या गतीवर त्याचा परिणाम होत होता आणि फलंदाजांना फलंदाजी करताना सावधगिरीनं फलंदाजी करावी लागत होती. 171 म्हणजे 172 धावाचं लक्ष्य घेऊन इंग्लंड फलंदाजीला उतरला आणि पहिल्या 6 षटकात त्यांनी एकही फलंदाज न गमावता जवळपास 32 रनाच्या आसपास धावा केल्या होत्या. त्यामुळं धाकधूक भारतीय चाहत्यांची वाढली होती. मात्र अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार आणि फलंदाज असलेल्या जॉन बेस्टोची विकेट घेतली आणि मग तिथून ठराविक अंतरानं इंग्लंडच्या विकेट पडत गेल्या आणि इंग्लंडनं 20 षटकात अवघ्या 103 धावा केल्या आणि हा उपांत्य सामना 68 धावांनी जिंकत भारतानं गेल्या T20 विश्वचषकात झालेल्या पराभवाची परतफेड केली. इंग्लंडच्या फलंदाजांचं जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव या 3 गोलंदाजांनी कंबरडस मोडलं. जसप्रीतनं 12 धावात 2 गडी बाद केले तर पटेलने 23 धावा देत 3 गडी बाद केले होते आणि कुलदीप यादवनंही 19 धावा देत 3 गडी बाद केले. आता 29 तारखेला भारताची दक्षिण आफ्रिकेबरोबर अंतिम सामन्यासाठी गाठ पडेल. असो, इकडं नीट परीक्षेत हा घोटाळा, नीट परीक्षेत प्रश्नपत्रिका फोडणं, गुण वाढवून देणं असा घोटाळा झाला आहे आणि हा घोटाळा जवळपास
300-400 करोड रुपयांच्या घरात असावा किंवा त्यापेक्षाही जास्त असावा असा अंदाज आहे. यामध्ये सगळ्यात मोठं केंद्र हे गुजरातचं गोध्रा आहे. या गोध्र्यात जवळपास प्रश्नाची उत्तरं देणारी टोळीनं 10 कोटीपेक्षा जास्त रुपयाची उलाढाल इथं केली आहे. दुसरं आहे प्रश्नपत्रिका फोडणं म्हणजे लीक करणं. तो घडलंय बिहारमध्ये. आणि या इथं प्रश्नपत्रिका फोडून ती विद्यार्थ्याला पोहोचवणं यासाठी प्रत्येक विद्यार्थी जवळपास 30 ते 50 लाख रुपयाचा दर होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि इथंही जवळपास 50 कोटीच्या आसपासची उलाढाल झाली असावी असा एक अंदाज आहे. तिसरा प्रकार घडला उत्तर प्रदेशमध्ये. तेथेही प्रश्नपत्रिका लीक करून देण्यासाठी घोटाळा होता आणि येथेही 60 कोटीच्या आसपास रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रही या नीट घोटाळ्यात अडकलेला आहे. महाराष्ट्रातील लातूर शहरात राहणाऱ्या 3 आणि दिल्लीत बसून हे सगळं रॅकेट चालवणारा 4था अशा 4 जणांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये, लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा गुन्हा आता CBIकडे वर्ग करण्यात आला आहे. येथे सुभाष जाधव व जलील खां पठाण हे 2 जिल्हा परिषदेमधले शिक्षक आणि इरांना कोनगलवार हा उमरगा धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ITIचा निर्देशक असे 3 असून गंगाधर गुंडे हा नोएडात बसून रॅकेट चालवत होता असा पोलिसांचा संशय आहे. इथेही गुणवाढीसाठी विद्यार्थ्यांकडून 5 ते 10 लाख रुपयाचा दर होता आणि या दोन्ही संजय जाधव व जलील खां पठाण हे दोन्ही शिक्षक इराणाचे एजंट होते आणि या दोघांच्या माध्यमातून इतरही जणांना त्यांनी या ह्याच्यात बळी पाडण्याचा प्रयत्न केल्याचं तपासात पुढे येत आहे. या नीट परीक्षेचा मग परत परीक्षा घेतली जाते की त्याचा तपास थंड बासनात ठेवला जातो हे येत्या काही काळात आपल्याला कळून येईल. आज आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातून ज्या दिंड्या निघतात त्यातील प्रमुख अशा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखीचं आज देहू इथून प्रस्थान होणार आहे. त्यासाठी देहू येथे हजारोंच्या वर वारकरी जमा झाले असून आज दुपारनंतर ही पालखी मार्गस्थ होईल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी संत तुकाराम आणि विठ्ठलांचं दर्शन घेऊन त्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.